अकबर आणि बिरबल कन्नड तुम्ही पाहिले नाही? बरं, चला मी तुम्हाला माझ्या आयुष्यातला एक भन्नाट किस्सा सांगतो. त्यावेळी मी मुघल दरबारात होतो आणि अरे, आपल्या बादशहा अकबरांचा स्वभाव तर तुम्हाला माहीतच आहे. एकदम चाणाक्ष, पण कधीकधी लहान मुलासारखे जिज्ञासू. त्या दिवशी त्यांनी मला एक फार कठीण प्रश्न विचारला. अकबर बादशहा म्हणाले, बिरबल, मला सांग, जगातला सगळ्यात गोड आणि सगळ्यात कडू पदार्थ कोणता? मी मनात म्हटलं, अरे वा, आज बादशहा काहीतरी वेगळंच विचारणार दिसतं. मी शांतपणे हसलो आणि म्हणालो, जहापनाह, उत्तर देण्याआधी मला थोडा वेळ द्या. बादशहा म्हणाले, ठीक आहे, पण उद्यापर्यंत उत्तर हवं. मी घरी आलो आणि विचार सुरू केला. गोड म्हणजे फक्त साखर, मध किंवा फळांचा स्वाद नसतो आणि कडू म्हणजे फक्त करेला नाही. दुसऱ्या दिवशी मी बादशहांकडे परत गेलो. दरबारात सगळे वजीर सेनापती बसलेले. मी म्हणालो, जहाबना, मी उत्तर घेऊन आलो आहे, पण आधी माझ्यासोबत एक व्यक्तीला आणू का? बादशहा मान डोलावली आणि मी एक साधा दरबारी नोकर आणला. मी बादशहांना सांगितलं, जहापना, हा माणूस जर चांगल्या शब्दांनी बोलला, प्रेमाने वागला, तर याची जीभ ही जगातली सगळ्यात गोड गोष्ट आहे. सगळे दरबारी हसले. मी पुढे म्हणालो, पण हाच जर रागाने अपमानाने बोलला, तर याची जीभ ही जगातली सगळ्यात कडू गोष्ट ठरते. बादशहा थोडा वेळ शांत राहिले. मग जोरात हसले आणि म्हणाले, वा बिरबल, तू तर पुन्हा जिंकून आलास. मित्रांनो, हाच तर आपल्या आयुष्यातला खरा धडा आहे. जीभ ही गोड देखील बनू शकते आणि कडूही. ते आपल्या शब्दांवर अवलंबून असतं. म्हणून बोला नेहमी प्रेमाने, कारण गोड बोलल्याने मनं जिंकता येतात. चला, आता मी निघतो, पण लवकरच आणखी एक मजेदार किस्सा घेऊन परत येईन.